हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी जाते पंढरपूरला. चला तर आज आपण पंढरपूरची वन डे ट्रिप माझी बघूया. पंढरपूरला जाण्यासाठी मी पंढरपूर एक्सप्रेस पकडली दादरवरून रात्री 12 वाजता शुक्रवारी. ही शनिवारी सकाळी मला 8-8:30 वाजता ही मला पंढरपूरला पोचवेल. चला तर आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता पोचलो तर मी कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनला. इकडे ट्रेनचा हॉल्ट आहे 1-1.5 तासाचा. त्यानंतर आता आम्ही जातो आहे पंढरपूरला. आता मी फर्स्ट जातो आहे श्री गजानन महाराज भक्त निवासामध्ये. इकडे भागवत पुराण आणि शिवपुराण हे 2 मोठे प्रोग्राम भरलेले आहेत. त्यामुळे खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता गजानन महाराज भक्त निवासामध्ये हे सुंदर असं राम मंदिर आहे आणि त्या शेजारी संगमरवरी असं गजानन महाराजांचं मंदिर आहे. आम्हाला यायला 10 वाजलेत, त्यामुळे इकडचा नाश्ता आता बंद झालेला आहे. आता मी फ्रेश होऊन आता मी जेवणार आहोत आणि नंतर आम्ही जाणार आहोत देवळामध्ये. तुम्ही बघू शकता हे श्रीराम मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हा परिसर आहे गजानन मंदिर खूप शांत आणि खूप प्रसन्न आहे. मठामध्ये 50 रुपयामध्ये अनलिमिटेड असं जेवण मिळतं. 2 भाज्या, डाळ, भात, शिरा, लोणचं तुम्ही बघू शकतात. स्वतंत्र जेवण झालेलं आहे. आता मी जातो आहे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये. चला तर हे इकडनं वॉकेबल डिस्टन्सला आहे, 5 मिनटं लागतात. मंदिराच्या परिसरात पोचलेलो आहोत. बघू शकतात तुम्ही इकडे सगळी दुकानं. चरण दर्शनासाठी खूप लाईन असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेणार आहोत. हे अर्ध्या तासाच्या आतमध्ये होतं आणि चरण दर्शनासाठी 3 ते 4 तास लागत आहेत. आणि आज आमचं रात्रीचंच तिकीट आहे मुंबईसाठी, त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेणार आहोत. आता आम्ही जातो आहे चंद्रभागा नदीवर. बघू शकता ते किती गर्दी आहे मंदिराच्या परिसरामध्ये. सुट्टीचा सीझन असल्यामुळे खूप गर्दी आहे. ऑटो पकडून जातो विष्णुपद, गोपाळपूर आणि कैकाडी मठला. तर फर्स्ट आम्ही जातो विष्णुपद. चला तर मुंबई ते पंढरपूरचं तिकीट होतं 250 रुपये. येऊन जाऊन माझे 500 रुपये झाले. आणि इकडे जे मी फिरायला ज्या मंदिरामध्ये गेली त्याचे ऑटो आहे ना 100 रुपीज घेतले. 600मध्ये माझी ही टूर झाली. ट्रॅव्हलिंगचा मला खर्च आलेला आहे आणि जेवणाचा वगैरे खर्च आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये 50 रुपये थाली
सो त्याचे 100 रुपीज झाले. आणि जसे आपण रूम घेतली, रूमचे होतात 200 ते 500 रुपीजमध्ये. सो 1000मध्ये आपण ही ट्रिप 1 डे ट्रिप करू शकतो. तुम्हाला समोरच नाही दिसतं आहे ते आहे विष्णुपद मंदिर. आणि चला तर जाऊया. ते नदीमध्ये दिसत आहे छोटूचं मंदिर, ते नारद मुनींचं मंदिर आहे. हा इकडचा एक बांध आहे, बघू शकतात. लाईन असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपदाला खूप महत्त्व आहे. सो म्हणून इकडे खूप गर्दी दिसते, तुम्ही बघू शकतात. आता आम्ही जातोय गोपाळपूरला. चला तर जनाबाईचा संसार बघायला. आता आम्ही जातोय कैकाडी मठात. इकडे 33 कोटी देवांच्या मूर्त्या आहेत. सो 33 कोटी देव आपल्याला बघायला मिळतात. चला तर खूप मोठा असा मठ आहे. 1-1.5 तास मठात हमखास जातो. आणि खूप प्रसिद्ध हे ठिकाण आहे पंढरपूरचं. चला.
आता तुम्ही इकडे बघू शकता जगन्नाथपुरीची ही मूर्ती दिसते तुम्हाला. आता हे रामेश्वरम आहे. सो दश अवतारापासून सगळ्याच देवांच्या मूर्त्या आपल्याला या मठामध्ये बघायला मिळतातच. जर तुम्ही पंढरपूरला आलात तर नक्की या मठामध्ये व्हिजिट करा. आता आम्ही आलो आहे मंदिराच्या परिसरात. तिकडे तर आम्ही थोडीशी शॉपिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. सो आमची 9:30 वाजता ट्रेन आहे पंढरपूर स्टेशनवरून. तिकडनं आता आम्ही मुंबईला जाणार आहोत. सो आता मी प्रसाद वगैरे काही घेतो आहेत. हे तुम्ही बघू शकता पश्चिम द्वार आहे मंदिराचं. आता रथोत्सवानिमित्त केलेली लाईटिंग तुम्ही बघू शकता तिकडची. चला बाय बाय. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.